नमस्कार मित्रांनो, तुमचं नाव घरकुल यादीत आहे पण अचानक कट झालंच तर किंवा भविष्यात नाव काढलं जाऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। घरकुल यादीत नाव कधी काढतात हे समजून घ्या। सर्वप्रथम यामध्ये काही नियम आहेत, जवळपास 7 ते 7 नियम समजून घ्या। आधीचं पक्क घर असल्यास जर लाभार्थ्यांचा आधीचा आरसीसी किंवा पक्क घर असेल तर आणि सर्वेक्षणात ते आढळलेस तर नाव त्वरित यादीतून काढलं जातं। त्यानंतर आहे दुसरा नियम, एकाच कुटुंबाला दोनदा घरकुल मिळत नाही। यामध्ये पती, पत्नी, आई किंवा वडिलांना आधी घरकुल मिळाले असेल तर त्यांचा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींचं नाव सहजरित्या कट होऊ शकतो। त्यानंतर तिसरा नियम समजून घ्या, उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास चुकीचा उत्पन्न प्रमाणपत्र दिले असेल किंवा तपासणीत उत्पन्न जास्त निघाले तर नाव बाद केलं जाऊ शकते। त्यानंतर चौथा नियम आहे, सरकारी नोकरी किंवा पेन्शन असल्यास कुटुंबातील कोणीही नियमित सरकारी कर्मचारी याचबरोबर पेन्शनधारक असल्यास काही योजनांमध्ये अपात्र ठरवलं जातं। यानंतर आहे पाचवा नियम, व्यवस्थित समजून घ्या, स्वतःची जमीन मालमत्ता असल्यास भरपूर अशा लाभार्थ्यांचे नावे कमी होत आहेत। स्वतःच्या नावावर घर, प्लॉट किंवा शहरात घर असल्यास घरकुलसाठी अपात्र ठरवलं जातं, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर 6वा नियम आहे, कागदपत्रामध्ये गडबड असल्यास आधार, रेशन कार्ड, जात किंवा उत्पन्नाचा प्रमाणपत्रात चुकीची माहिती असल्यास नाव काढलं सहज जाऊ शकते। त्यासाठी सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित तुम्हाला देणे गरजेचे आहे। याचबरोबर शेवटचा 7वा नियम आहे, ग्रामसभेत हरकत घेतल्यास ग्रामसभेत नागरिकांनी हरकत घेतली आणि चौकशीत ती खरी ठरली तर नाव सहजरित्या त्या ठिकाणी कट होऊ शकते। हे नियम तुम्हाला माहिती झाले असतील। आता आपण महत्वाचा मुद्दा समजून घेऊया, तो म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा हा मुद्दा आहे, नाव मनमानी काढता येत नाही। हे लक्षात ठेवा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर चौकशी झाल्यात तरच तो नाव कट केला जाऊ शकतो। यानंतर नाव कट झालंच तर नेमकं काय करायला पाहिजे चुकीनं, ग्रामसेवक किंवा तलाठी यांच्याकडे लेखी अर्ज द्या किंवा सरपंचाकडे सुद्धा तुम्ही देऊ शकता। कागदपत्रासह हरकत दाखल करा आणि गरज पडल्यास DRDA कडे तक्रार करा। आता हा शेवटचा संदेश आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा महत्वपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यांचं नाव कमी होणार नाही। जर चुकून नाव कमी झालं तर त्यांचं नाव सहजरित्या त्यांना घरकुल यादीमध्ये घेता येईल। ही एक महत्वपूर्ण माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ परत एकदा सांगतोय, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच विविध योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।